पुणे पालिकेत 120 जागांवर भाजप विजयी झाली आहे। दुसऱ्यांदा पुणे पालिकेवर भाजपला निर्विवाद 120 जागांवर बहुमत मिळालंय। राष्ट्रवादी काँग्रेस 26 जागांवर विजयी ठरली आहे, तर काँग्रेसच्या पदरी केवळ 15 जागाच आल्यात, तर शिवसेना मनसेला भोपळाही फोडता आलेला नाहीये। आणि आता बातमी तुरुंगातून निवडणूक लढवून विजय झालेल्या उमेदवाराची। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेली सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती। प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, तर सोनाली आंदेकरचा या निवडणुकीत विजय झालेला आहे। याच प्रभागातून रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर या देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या, मात्र त्यांचा पराभव झालाय। या प्रभागात एक जागा अजित पवारांच्या पक्षाला मिळाली असून इतर 3 जागा भाजपने जिंकल्यात। सोनाली आंदेकरनं तुरुंगातून ही निवडणूक लढवली आहे। हत्या झालेल्या वनराज आंदेकरची ती पत्नी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणी ती देखील एक आरोपी आहे। आपल्यासोबत खासदार प्रतिभाताई धानोरकर आहे। आपण त्यांच्याबद्दल ताई पहिली प्रतिक्रिया। नक्कीच आज झालेल्या विजयासाठी मी या चंद्रपुरातील मतदार बांधव आणि भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर ही निवडणूक आम्ही ज्या पद्धतीने लढवली, आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीची ही निवडणूक आहे, धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची ही निवडणूक आहे। आणि त्याच पद्धतीने ही निवडणूक लढवत असताना आपण पाहिलं की 10 वर्ष भाजपाची सत्ता होती आणि कुठेतरी सत्ताधाऱ्याला बाजूला सारून स्पष्ट आणि स्वच्छ अशी सरकार आणण्याची जनतेची इच्छा होती। ज्या पद्धतीचा कौल नगरपालिकेत लोकांनी आम्हाला दिला होता, तोच कौल आता महापालिकेत दिला आणि बहुमताच्या अतिशय जवळ आम्ही गेलो। सोबत घटक पक्षाला सोबत घेतलं तर 100% आम्ही या ठिकाणी महापालिकेत सत्ता बसवू आणि महापौर हा काँग्रेसचा या ठिकाणी बसवू। एकंदरीत आहे आम्हाला बहुमत असल्यामुळे आम्ही नक्कीच महापौर आमचा काँग्रेसचा बसवू असं मत काँग्रेस खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केलं। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।